नमस्कार. काल चंद्रग्रहण होतं आणि चंद्रग्रहणानंतर दान करावं, असं आपण अनेक वेळेला वाचलेलं आहे. चंद्र किंवा सूर्यग्रहणानंतर. हे फार महत्त्वाचं आहे. हे दान फक्त ग्रहणानंतरच करावं असं नाही आहे. तर दान करण्यासाठी असंख्य अशा महत्त्वाच्या गोष्टी दिवस सांगितलेले आहेत, की ज्यावेळेला दान करायलाच पाहिजे. जसं आपण ज्यावेळेस सकाळी पूजा करतो आणि देवाला नैवेद्य दाखवतो. त्याच वेळेला जर कोणी अतिथी आला, तर त्यावेळेला तो नारायण असं समजून त्याला काही खाणं, दक्षिणा द्यायला पाहिजे, असं एक सांगितलं जातं. त्याशिवाय दुपारी ज्यावेळेला वैश्वदेव होतो, आता वैश्वदेवाची पद्धत जवळपास नष्ट झालेली आहे. पण त्यावेळेला जर कोणी अतिथी आला तर स्वतः नारायण आला असं म्हणून त्याला संपूर्ण जेवण द्यायला पाहिजे, अशा स्वरूपाचं सांगितलं जातं. याचाच अर्थ असा आहे, की कुठल्याही वेळेला आणि कुठल्याही स्थितीमध्ये दान करणं याला महत्त्व आहे. आणि वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये आणि वेगवेगळ्या धर्मांमध्ये दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे आपण विसरून चालणार नाही. त्यामुळे ते ग्रहणानंतर केलं म्हणून ते श्रेष्ठ, का कपिलाषष्ठीचा योग आहे म्हणून श्रेष्ठ, का दर महिन्यात दोनदा द्वादशी येते ते द्वादशीला दान करणं महत्त्वाचं ते नाही आहे. महत्त्वाचं दान हे व्हायलाच पाहिजे. आणि ते दान हे केव्हा व्हायला पाहिजे, तर ज्या वेळेला एखादा याचक आहे किंवा एखादे गरजवंत आहे, त्याच्या ओठावर ती गोष्ट येण्याच्या आधी ते त्याच्याकडे पोहोचलं पाहिजे. त्याला ते श्रेष्ठ दान आहे. त्यामुळे या जगामध्ये असे असंख्य जीव आहेत, की ज्यांना काही ना काहीतरी प्रश्न असतात. आर्थिक असतील, सामाजिक असतील, अन्नासंबंधी असतील, औषधासंबंधी, उपचारांसंबंधी असतील. असे असंख्य प्रश्न, त्या गोष्टींना मदत करणं हे दानच आहे. प्रत्येक वेळेला पदरमोड करायलाच पाहिजे, प्रत्येक वेळेला अन्नच द्यायला पाहिजे असं नाही. ज्या वेळेला जी गरज आहे ती पुरवणं हे दानच आहे. आणि ती निरपेक्ष भावनेने केलं तर त्याला यज्ञ म्हणतात. त्यामुळे यज्ञ याचा अर्थ जे होमकुंड मांडून केलं जातं त्याला यज्ञ म्हणतात असं नाही. तर यज्ञ ही मनाची अवस्था आहे, ती तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने ज्या वेळेला आपण कोणासाठी पदरमोड करू, ती जर निरपेक्ष भावनेने असेल आणि त्याच्या भल्यासाठी असेल तर ती यज्ञच ठरते. आणि त्यासाठी ती कोणासाठी असलं तरी तो जीव जगणं, तो जीव आनंदी होणं हा त्याच्यामधला भाग आहे. आणि हे समर्पण भावना शिकण्यासाठीच खरं म्हणजे सगळे धर्म आपल्याला काही ना काहीतरी सांगत असतात. आणि त्याच्यावरच सगळी ही सृष्टी चालत असते. आपल्याला सृष्टी, निसर्ग काहीही अपेक्षा न ठेवता सगळं देत असते, हे आपण विसरतो. म्हणजे ऊन, पाऊस, सगळी पिकं हे देण्याच्या मागे निसर्ग भरभरून देत असतो. आणि त्यामागे निसर्गासाठी आपण परत देण्यासाठी मात्र काचकूच करतो. आणि त्यामुळे निसर्गाचाच अविभाज्य असणारा हा मनुष्य आणि असंख्य जीव हे त्यांच्या गरजेसाठी आपण त्याच्यासाठी उभे राहत नाही, हे अतिशय वाईट गोष्ट आहे. त्यामुळे दान करणं आणि पदरमोड करणं, त्यांच्यासाठी अन्नधान्य किंवा त्यांच्या औषधोपचारांची व्यवस्था करणं. आणि आता उद्यापासून पितृपंधरवडा सुरू होईल, तर पितरांच्या निमित्तानेही दान करणं हा भागही त्याच्यामध्ये येईल. पितृयज्ञ हा स्वतंत्र आहे. एकूण 5 प्रकारचे महायज्ञ सांगितले आहेत, त्याला पंचमहायज्ञ म्हणतात. आणि ते म्हणजे ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, मनुष्ययज्ञ आणि भूतयज्ञ. हे 5 प्रकारचे यज्ञ प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे नित्याने घडले पाहिजेत. आणि ते घडणं यालाच धर्म म्हणतात. तुम्ही कोणत्याही धर्माचा टिळा लावू नका किंवा काही चिन्ह बाळगा,
बाळगू नका. पण हे जर दान करत असाल तर तुम्ही नक्की धर्म करता. आणि जर चिन्ह बाळगून जर याच्यातलं काही करत नसाल तर निश्चितपणे तुम्ही धर्म करत नाही, असाच त्याचा अर्थ होतो. त्यामुळे आत्ता एवढंच. बाकी जय जय रघुवीर समर्थ.